नमस्कार. 1656 साल उजाडलं आणि म्हणजे सह्याद्रीतल्या एका अत्यंत मोक्याच्या प्रदेशात जावळी खोऱ्यात मोठ्या घडामोडी घडल्या. हो, नक्कीच. आज आपण शिवाजी महाराजांच्याच या जावळी मोहिमेवर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आपल्याकडे माहितीसाठी सभासद बखर आहे, गाथा कॉग्निशनचे काही तपशील आहेत, विकिपीडिया आहे आणि इतरही काही नोंदी आहेत. बरोबर. आणि या सगळ्यांमधून आपण जावळी जिंकण्यामागची लष्करी आणि राजकीय गणितं काय होती हे बघू. आणि काय रणनीती वापरली गेली. हो, रणनीती काय होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विजयाचं स्वराज्याच्या दृष्टीनं नेमकं महत्त्व काय होतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. उत्तम. तर मग सुरुवात करूया जावळीच्या मोऱ्यांपासून. चंद्रराव मोरे विजापूरचे सरदार होते ते, हो ना? अगदी. आदिलशाही सरदार आणि जावळीवर त्यांची पिढींजात सत्ता होती. पण ही जावळी स्वराज्यासाठी इतकी महत्वाची का झाली? म्हणजे काय होतं तिथे असं? याचं मुख्य कारण म्हणजे जावळीचं भौगोलिक स्थान. खूप घनदाट जंगल, विशेषतः बांबूचं. अच्छा. उंच डोंगर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणात उतरणारे व्यापारी मार्ग. ओहो, व्यापारी मार्ग. हो, ते याच खोऱ्यातून जात होते. हं, म्हणजे लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या हा भाग खूपच मोक्याचा. कळलं. म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवलं की कोकणाचं दारच उघडलं म्हणायचं. अगदी तसंच. मग महाराजांनी आधी बोलणी करायचा प्रयत्न केला होता असं ऐकलंय मी. मोरेंना स्वराज्यात घ्यायचा प्रयत्न. हो, केला होता. मुत्सद्दीपणा दाखवला होता सुरुवातीला, पण त्याला यश आलं नाही. म्हणजे मग संघर्ष अटळ होता. आणि मग प्रत्यक्ष मोहीम सुरू झाली कधी? एप्रिल-मे 1656च्या सुमारास. म्हणजे शके 1578चा वैशाख महिना. स्वतः महाराज होते मोहिमेत. अरे वा. हो. सोबत कान्होजी जेधींसारखे अनुभवी सरदार आणि रघुनाथ बल्लाळ सबनीसांसारखे विश्वासू सहकारी पण होते. सैन्य किती असेल? साधारण 10,000 मावळे असावेत असा अंदाज आहे. आणि मोऱ्यांकडे? मोऱ्यांकडे थोडे जास्त, म्हणजे सुमारे 12,000ची फौज असावी असं म्हटलं जातं. आता रणनीती. इथे थोडी वेगवेगळी माहिती आहे, बरोबर? म्हणजे काही ठिकाणी वेगळंच काहीतरी सांगितलंय. हो, आहे थोडा फरक. आता काही साधनं जसं गाथा कॉग्निशनच्या माहितीत असं दिसतं की सुरुवातीला एका लग्नाच्या निमित्तानं मोऱ्यांच्या गोटात शिरायचा प्रयत्न झाला. काय सांगताय? लग्नाचा बनाव. हा तर खूपच धाडसी डाव म्हणावा लागेल. खरंय. तर दुसरीकडे सभासद बखर काय म्हणते, ती थेट लष्करी कारवाईचा उल्लेख करते. म्हणजे महाराज चालून गेले, मोऱ्यांचा पराभव केला आणि त्यांना ठार मारलं. सरळ उल्लेख आहे. अच्छा, म्हणजे दोन वेगळे प्रकार झाले. किंवा असंही असू शकतं की दोन्ही गोष्टी खरं असतील, वेगवेगळ्या टप्प्यांवर. आणखी काही ठिकाणी लपून छुपून हल्ले म्हणजे अंबाश किंवा वेढा टाकल्याचे पण संदर्भ आहेत. जेधे शकावली इतर सांगते की आधी हनुमंतराव मोरेंचा जोर प्रांतात पराभव केला गेला. म्हणजे एकाच वेळी अनेक डावपेच वापरले गेले असतील. थेट हल्ला, गनिमी कावा, वेढा, सगळंच. हो ना, अगदी शक्य आहे. परिस्थितीनुसार बदलले असतील डावपेच. पण शेवटची लढाई मात्र खूप तीव्र झाली असं वर्णन आहे. कळवी झुंज झाली म्हणतात. आणि मग निकाल काय लागला? निकाल अर्थातच मराठ्यांच्या बाजूने लागला. 15 एप्रिल ते 14 मे 1656 साधारण या काळात चंद्रराव मोरेंनी शरणागती पत्करली. पकडले गेले ते? हो. त्यांना आणि त्यांच्या मुलांना कैद केल्याचं किंवा ठार मारल्याचंही काही ठिकाणी नमूद आहे. पण त्यांचा एक मुलगा, बाजी नावाचा, तो निसटला. कुठे गेला तो? तो विजापूरला पळून गेला. पण यानंतर जावळी खोऱ्यावर मात्र पूर्णपणे मराठ्यांचं वर्चस्व आलं. आणि याचे परिणाम ते खूप महत्वाचे ठरले असणार स्वराज्यासाठी. नक्कीच. दूरगामी परिणाम झाले. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कोकणात उतरायला एक सुरक्षित आणि थेट मार्ग मिळाला. व्यापारी मार्ग नियंत्रणात आले असतील मग. अगदी. त्यामुळे स्वराज्याच्या अर्थकारणालाही नक्कीच बळ मिळालं असणार. आणि इथे महाराजांची दूरदृष्टी बघा. काय? जिंकलेल्या प्रदेशावर पकड घट्ट करायला आणि या नव्या मार्गांवर लक्ष ठेवायला त्यांनी त्याच वर्षी म्हणजे 1656 मध्येच जावळीच्या जवळ प्रतापगड बांधायला सुरुवात केली. प्रतापगड त्याच वर्षी? हो, त्याच वर्षी. हा किल्ला म्हणजे फक्त संरक्षणासाठी नाही, तर जावळी जिंकल्याचं प्रतीक आणि कोकणावर नजर ठेवणारा एक पहारेकरीच होता तो. याच संदर्भात काही ठिकाणी रायरीचा म्हणजे नंतरच्या रायगडाचा उल्लेखही येतो बरं का. वा, म्हणजे एका विजयातून पुढच्या अनेक गोष्टींची पायाभरणी झाली. राजकीय पातळीवर काय परिणाम झाला? राजकीय पातळीवर तर प्रतिष्ठा खूपच वाढली महाराजांची. पुणे सातारा भागात त्यांचं सामर्थ्य वाढलं आणि इतर स्थानिक सरदारांना पण एक कळलं की आता कोणती शक्ती वाढते आहे. एक स्पष्ट संदेश गेला त्यांना. बरोबर.
हा फक्त एका भागावरचा विजय नव्हता. स्वराज्याच्या विस्ताराच्या प्रवासातलं हे एक मोठं महत्वाचं पाऊल होतं. काही विश्लेषक असंही म्हणतात की मोर्यांच्या जमिनीवर महाराजांचा तसा थेट कायदेशीर हक्क नव्हता. त्यामुळे ही मोहीम प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे संपवून प्रदेश ताब्यात घेण्याचाच एक प्रयत्न होता. अच्छा, हा एक वेगळा दृष्टिकोन झाला. हो, म्हणजे राज्यनिर्मितीच्या त्या टप्प्याकडे बघण्याचा एक वेगळा पैलू आहे हा. खरंय. म्हणजे एकंदरीत जावळीचा विजय हा महाराजांची दूरदृष्टी, त्यांचं धाडस, अचूक नियोजन आणि वेळेप्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्याचा पुरावा आहे. अगदी. या विजयाने स्वराज्यासाठी फक्त भूभाग नाही मिळवून दिला, तर भविष्यातल्या राजकीय दबदब्याचा मार्ग पण तयार केला. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो काय? की कोणतीही नवी सत्ता उभी राहत असताना जे आधीपासून प्रस्थापित विरोधक आहेत त्यांना आणि त्यांच्या प्रभावाला पूर्णपणे बाजूला करणं किंवा संपवणं हे त्या राज्यनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी किती आवश्यक ठरतं. बरोबर. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच. त्यावर श्रोत्यांनीही विचार करायला हरकत नाही.